स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. रणसंचार मंडळ आपणा सर्व गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत करीत आहे. गेली 62 वर्ष आपल्या सांगलीकरांसोबत श्री गणेशाची सेवा करताना आपलं प्रेम आणि आशीर्वाद मंडळाच्या पाठीशी राहिले आणि यामुळेच पौराणिक आणि ऐतिहासिक देखाव्यांची परंपरा आम्ही जपू शकलोय. 63व्या वर्षात पदार्पण करताना आम्ही सादर करीत आहोत पौराणिक गर्वहरण, भीमाचं गर्वहरण. पांडवांमध्ये 10,000 हत्तींचं बळ असणारा शक्तिशाली भीम. भीमानं बकासूर, जरासंध अशा अनेक राक्षसांचा संहार करून लोकांना भयमुक्त केलं होतं आणि त्यामुळेच त्याला त्याचा गर्व वाटत होता. माझ्या एवढा बलशाली या धरतीवर कोणीच नाही असा अहम त्याला चढला होता. भीमाच्या या अहमपणाची माहिती हनुमंतास झालेली असते आणि त्यामुळेच भीमाचं गर्वहरण करण्याचं हनुमंत ठरवतात. इकडे द्रौपदी भीमाकडे हिमालयात असलेलं ब्रह्मदेवाच्या सरोवरातील ब्रह्मकमळ मागते. भीमही द्रौपदीचा हा हट्ट पुरवण्याचं वचन देऊन हिमालयाकडे निघतो. भीम जंगलातून जाताना वाटेत शेपूट पसरवून वृद्ध वानर कढत बसलेलं त्याला दिसतं. भीम त्याला म्हणतो, हे वानरराज, आपली शेपूट वाटेत अडवी आहे, ती बाजूला घ्यावी. मी ओलांडून जाऊ शकत नाही. कृपा करून बाजूला घ्यावी ही शेपूट. हे पथिका, माझ्या अंगात माझी शेपूट उचलण्याची ताकद नाही. तूच माझी शेपूट उचलून बाजूला ठेवलीस तर बरं होईल बाबा. नाहीतर जा ओलांडून ही शेपूट. हे ऐकून भीमाला राग येतो. तो रागाने म्हणतो, हे वानरा, तुझी शेपूट मी ओलांडून जाऊ शकत नाही. आपल्या परंपरेत वाटेत आडवी आलेली कोणतीही सजीव निर्जीव गोष्ट ओलांडून पुढे जायची पद्धत नाही. त्यामुळे तुझी शेपूट तूच बाजूला घे. मी हात लावणार नाही, मी उचलणार नाही तुझी शेपूट. अरे मी म्हातारा झालोय रे, थकलोय फार. दुरून प्रवास करून या ठिकाणी विसाव्याला येऊन बसलोय रे. हे बघ, माझ्या अंगात आता शक्ती नाही. शक्य झालं तर तूच माझी शेपूट उचलून बाजूला ठेव. आता भीमाला राग अनावर होतो, पण शेपूट उचलून बाजूला केल्याशिवाय पुढं जाणं शक्य नाही हे त्याच्या लक्षात येतं आणि मग भीम दोन्ही हातांनी शेपूट उचलून बाजूला ठेवू लागतो. परंतु शेपूट काही जागेवरून थोडी सुद्धा हलेना. बराच काळ प्रयत्न करून सुद्धा शेपूट जागची हलत नाही. हे बघून आता ताकदवर भीमाचंही मनोबल खचतं आणि तो हताशपणे खाली बसतो. आता भीमाच्याही हे लक्षात येतं, एवढी ताकद लावली तरी शेपटी किंचित सुद्धा हललेली नाही. म्हणजे हे वानर कोणी साधं सुद्धा दिसत नाही. आणि मग म्हणूनच भीम नम्र होऊन त्या वृद्ध वानरापुढे उभा राहून त्याला विचारतो, हे महाबली वानरराज, आपण कोण आहात? आपण साधारण वानर दिसत नाही. मी आपल्या समोर नतमस्तक होऊन उभा आहे.
माझी शक्ती आणि सर्व बल आपल्या पुढे दुर्बल पडले आहे. आपण कोण आहात हे मला सांगावे वानरराज. आपण कोण आहात? भीमाचे हे शब्द ऐकून हनुमंत आपलं खरं रूप भीमास दाखवतात. आणि ते रूप बघून भीमही हनुमंतांच्या चरणी अगदी लोटांगण घालतो आणि म्हणतो, हे शक्ती देवता हनुमंता, मी आपल्या पुढे लीन झालो आहे. मी शरण आलो आहे आपल्याला. मला क्षमा करावी. मला माझ्या शक्तीचा गर्व झाला होता. आपण माझे डोळे उघडले. मला आपल्या चरणी जागा द्यावी. हे शक्ती देवता हनुमंता, मला आपल्या चरणी जागा द्यावी. हनुमंतही भीमास आशीर्वाद देऊन त्याला उपदेश करतात. तथास्तु. उठ भीमा, उठ. तुला तुझ्या शक्तीचा गर्व झाला होता. तू कोणालाही पराजित करू शकतोस, परंतु असा अहंभाव, गर्व, अभिमान चांगला नाही. गर्वानं माणूस कुणाचे चांगले करू शकत नाही, परंतु विनाकारण त्रास देऊ शकतो. तुझे गर्वहरण करण्यासाठीच ही माया रचावी लागली. त्यामुळं हे भीमा, गर्व बाळगू नकोस. तुझं कल्याण होईल. तथास्तु. असे बोलून हनुमंत अदृश्य होतात. रणझुंजार गणेश मंडळातर्फे आपणा सर्व गणेश भक्तांचे आभार.